तर लॉग इनसाठी आपण काय केलंय, आपण एक एपीआय क्रिएट केलाय. ठीक आहे, एपीआय मध्ये आपण काय केलंय, आपला लॉग इनची सर्व्हिस तिथं इंजेक्ट केली. ठीक आहे, त्यानंतर आपण काय केलं, आपला एक एंड पॉईंट क्रिएट केला, ऑथराइज म्हणजे ऑथेंटिकेट किंवा व्हॅलिडेट युजरचा. त्याच्यामध्ये काय केलं आपण, आपलं एक सर्व्हिस कॉल केली, ज्या सर्व्हिसमधून आपण काय करतोय, आपला डेटा रिटर्न करतोय. डेटा म्हणजे काय, जो पण टेबलमध्ये डेटा असेल, आपल्या एसक्यूएलच्या टेबलमध्ये जो पण डेटा असेल, तो काय करतो, आपण गेट करतो आणि त्याला रिटर्न करतो ॲज अ रिस्पॉन्स. सो त्या टेबलमध्ये जो डेटा आहे तो ऑल रिस्पॉन्स रिटर्न होतो युझिंग आपण जे डेटा पास केलाय त्याच्यानुसार. म्हणजे युजर नेम आणि युजर पासवर्ड जो असेल त्याच्या अकॉर्डिंग काय होईल, आपला डेटा रिटर्न होईल. ठीक आहे, एसक्यूएलचा टेबल इथं जर आपण पाहिला, तर हा टेबल आहे. या टेबलमध्ये आपण काय केलंय, लॉग इन आय डी, युजर नेम, पासवर्ड आणि हे दोन कॉमन कॉलम्स, जे क्रिएटेड डेट आणि क्रिएटेड बाय. सो आपल्याला काय करायचं आहे, युजर नेम आणि पासवर्ड जे आहेत, ठीक आहे, ह्या दोन कॉलमला व्हॅलिडेट करायचं आहे. जर युजरने पास केलेला डेटा ह्या दोन कॉलम मध्ये असेल तर काय होईल, युजर सक्सेसफुली लॉग इन झालाय. अदरवाईज युजर लॉग इन नाही झाला असं आपल्याला हँडल करायचं आहे. ठीक आहे, सो हे झालं बेसिकली टेबल स्ट्रक्चर कसं आहे. त्याच्यामध्ये आपण दोन कॉलमचा यूज करतोय. ठीक आहे, त्यानंतर आता जर एपीआय मध्ये आलो, परत एपीआय मध्ये आपण गेले, सिम्पल एक कॉल दिला एपीआयचा आणि त्याच्यामध्ये आपण केलं, आपल्या डेटाबेसला सिलेक्ट क्युरी करून आपला डेटा रिटर्न केला. ठीक आहे, या ठिकाणी काय होईल, आपल्याला आपला डेटा या ठिकाणी रिटर्न होईल. ठीक आहे, त्यानंतर आपण जर इथं आलो, ठीक आहे, या ठिकाणी काय केलंय, आपला जो एपीआय आहे, ठीक आहे, याला इथं डेटा येईल. जर जर आपण एपीआय सक्सेसफुली हिट केला आणि त्याच्यामध्ये जर रेकॉर्ड असेल, म्हणजे डेटाबेसमध्ये जर रेकॉर्ड असेल, तर काय होईल, आपल्याला युजर डिटेलमध्ये ऍक्च्युअल युजरची इन्फॉर्मेशन भेटेल. म्हणजे काय, युजर नेम मध्ये आपण जो युजर नेम पास केला तोच असला पाहिजे. त्यानंतर आपण जे पासवर्ड पास केला तो पण असेल. त्यानंतर त्याची युजरचा आयडी म्हणजे लॉग इन आयडी. ठीक आहे, सो ह्या तीन कॉलम ऍटलिस्ट त्याच्यामध्ये असतील. ठीक आहे, त्यानंतर आपण काय करणार, याला व्हॅलिडेट करणार. जर ह्या व्हॅल्यू असतील तर तो व्हॅलिड आहे, आणि जर ह्या व्हॅल्यू नल आल्या, ठीक आहे, नल आल्या तर काय होईल, हा युजर इनव्हॅलिड असेल. ठीक आहे, आता नल कसे येणार, जर मी या ठिकाणी परत आलो सर्व्हिसमध्ये, तर सर्व्हिसमध्ये काय केलंय, आपण एक न्यू ऑब्जेक्ट इथे क्रिएट केला. ठीक आहे, आणि त्या ऑब्जेक्टला आपण काय केलंय, आपली व्हॅल्यू इथं असाइन केली. जर सक्सेस झाला तर इथं आपण काय केलंय, आपण रोचा काउंट चेक केला. जर तो ग्रेटर दॅन 0 असेल तर आपल्याला इथून डेटा रिटर्न होईल. अदरवाईज एमटी जो न्यू ऑब्जेक्ट आहे तो इथून रिटर्न होईल. ठीक आहे, तर त्या केसमध्ये काय होईल, आपल्याला आपल्या एपीआय मध्ये ह्या युजर डिटेलमध्ये एमटी ऑब्जेक्ट भेटू शकतो किंवा ऍक्च्युअल ऑब्जेक्ट भेटू शकतो. जर एमटी ऑब्जेक्ट आला तर आपण ते चेक केलंय, जर युजर नेम नल असेल, ठीक आहे, तर काय करायचंय, बॅड रिक्वेस्ट रिटर्न करायची, युजर नॉट फाउंड. ठीक आहे, त्यानंतर जर डेटा आला तर काय करेल, तो ओके रिस्पॉन्स रिटर्न करेल विथ आपला जो डेटा असेल तो. म्हणजे काय होईल, आपल्या दोन कंडिशन हँडल होतात. जर युजर सक्सेस नाही झाला तर बॅड रिक्वेस्ट रिटर्न होईल, आणि जर युजर सक्सेसफुली लॉग इन झाला तर इथून ऍक्च्युअल युजरचे इन्फॉर्मेशन रिटर्न होईल. ठीक आहे, सो याच्यासाठी आपण काय केलंय, दोन क्लासेस क्रिएट केलेत. दोन क्लासेस म्हणजे काय, एक रिस्पॉन्स काय द्यायचा, ठीक आहे, आणि एक रिक्वेस्ट बॉडी काय असणार आहे. ठीक आहे, सो रिक्वेस्ट बॉडी मध्ये आपण काय केलं, लॉग इन बॉडी आहे, आणि रिस्पॉन्स मध्ये आपल्या सगळ्या फील्ड असतील. ठीक आहे, तर इथं मी F12 केलं तर काय होईल, मला इथं माझा एपीआयचा कॉल ऍक्च्युअल दिसेल. ठीक आहे, इथं काय केलंय, मी माझ्या सगळ्या फील्ड्स आहेत ज्या टेबलमध्ये आहेत त्या सगळ्या फील्ड्स इथे टाकल्यात मी ह्या क्लासमध्ये, जो माझा रिस्पॉन्स क्लास असणार आहे. त्यानंतर लॉग इन बॉडी म्हणजे काय, माझा रिक्वेस्टची जी बॉडी असेल त्याच्यामध्ये काय करायचं पाहिजे, मला ईमेल आयडी आणि पासवर्ड किंवा युजर नेम आणि पासवर्ड डिपेंड, मला इथं जे पण द्यायचं मी देऊ शकतो. सो ईमेल आयडी आणि पासवर्ड हे दोन पॅरामीटर्स मला इथं पाहिजेत, जे की रिक्वेस्ट बॉडी म्हणून जाणार आहेत, आणि रिस्पॉन्समध्ये माझा पूर्ण टेबलचा जो डेटा होता तो जाणार आहे. सो इथं काय करतोय मी आता, आपण एपीआय रन करू एकदा. ठीक आहे, आणि चेक करू की त्याचा रिस्पॉन्स कसा येतो. तर हा आपला लॉग इनचा एपीआय आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण जर इथं ट्राय आउट केलं, ठीक आहे, आता मी काय करतो, स्ट्रिंग स्ट्रिंग ठेवतो आणि हिट करतो. ठीक आहे, जर मी हिट केलं तर काय होईल, मला इथं 400 म्हणजे बॅड रिक्वेस्ट. त्याच्यामध्ये काय झालं, आपल्याला जो मेसेज तिथं प्रिंट केला होता, ठीक आहे, जो मेसेज आपण तिथं प्रिंट केलाय तो काय झाला, इथं या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले झाला. म्हणजे काय होईल, जर युजरने क्रेडेन्शियल चुकीचे टाकले तर काय होईल, त्याला हा मेसेज तिथं नेटवर्क टॅबमध्ये दिसेल. ठीक आहे, त्यानंतर जर मी ऍक्च्युअल युजर टाकला, ठीक आहे, ऍक्च्युअल युजर आपण इथं टाकूयात. ठीक आहे, मी इथून कॉपी करतो, पेस्ट, आणि पासवर्ड जर इथून घेतला आणि जर हिट केलं, ठीक आहे, तर आता काय होईल, मला जो युजर लॉग इन झालाय त्याची इन्फॉर्मेशन काय होती त्या ठिकाणी,
मला रिसिव्ह होतंय. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय केलं, नॉर्मली आपला जो डेटा आहे, ठीक आहे, तो इथं गेट केला. म्हणजे जर सक्सेसफुली लॉग इन केला तर डेटा भेटेल, अदरवाईज त्याला एरर मेसेज भेटेल.